महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या। प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार देखील उदयास आले आहेत। ही निवडणूक काहींसाठी नवीनच आहे। जुने प्रभाग आणि आत्ताचे प्रभाग यामध्ये मोठे बदल झालेत। आत्ताची पुणे महानगरपालिका निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणार हे मात्र तितकंच खरं आहे। आपल्या प्रभागामध्ये निवडून येणारा उमेदवार कसा असावा, त्या उमेदवाराचे विजन काय, आतापर्यंत खरंच सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्यात का, आपण जो नगरसेवक निवडून देणार आहात तो प्रबळ उमेदवार आहे का, या सर्व विषयावर आज आपल्याशी बोलण्यासाठी उरुळी देवाची विकास संघ अध्यक्ष दिलीप भाडळे हे नेमके काय म्हणालेत पाहूयात। नमस्ते, मी दिलीप भाडळे, उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। आज मी पुणे महानगरपालिकेच्या ज्या काही इलेक्शन आता लागलेले आहेत त्यावरती थोडंसं बोलणार आहे। तर ह्या इलेक्शन लागल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभाग रचनेविषयी मी बोलेल की ही प्रभाग रचना जी करत असताना त्यांनी जी काही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी प्रभाग रचनेमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पुण्याचं पहिलं क्षेत्र जे आहे जुनं पुणे आणि नवीन गावं समाविष्ट केलेलं क्षेत्र, तर ह्याच्यामध्ये जुन्या क्षेत्रामधला कुठलाही भाग नवीन प्रभागाला किंवा नवीन गावातल्या प्रभागाला जोडायला नको होता। ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखादा नगरसेवक जुना प्रभागामधून येतो आणि तो ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस स्टँडिंग म्हणून त्याला जी उमेदवारी दिली जाते, तर त्यावेळेस नवीन गावाचा जो फंडिंग येणारा असतो तो फंडिंग त्या ठिकाणी कामं झालेली असतात त्या ठिकाणी जातो आणि नवीन प्रभागामध्ये जे काही आता नवीन गावं आहेत त्यांचा विकास खुंटतो। तर यासाठी यांनी ह्या प्रभागामध्ये आम्ही हरकती घेतलेल्या आहेत की हा नवीन भाग जो आहे तो त्यांनी कमी करावा आणि नवीन जी गावं जोडलेली आहेत ह्यांची प्रभाग रचना ही सेपरेट करावी। याचं कारण असंच आहे की जनतेचे काय मूलभूत सुविधा आहेत तर त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर ज्या आत्ता मोठ्या समस्या चाललेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला लाईट नाहीत, रस्ते नाही आहेत, ड्रेनेज नाही आहेत, पाणी नाही आहेत, बऱ्याचशा अडचणी आहेत अशा की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आता फार मोठं सहकार्य महानगरपालिकेकडून मिळत नाही आहे। आणि हे मिळत नसताना सुद्धा ह्या प्रभागामध्ये एका वार्डामध्ये कमीत कमी 50-50 लोक उभी आहेत, म्हणजे इच्छुक आहेत। आता ही इच्छुक लोक असताना ह्यांनी हा विचार केला पाहिजे की आपलं गाव नवीन महानगरपालिकेमध्ये गेलेलं आहे आणि हे नवीन गाव गेल्यानंतर आपल्याला ह्या मूलभूत सुविधा मिळतात का। आज आपल्याकडं महानगरपालिकेचं कुठलं शिक्षण नाहीये, शाळा जिल्हा परिषदेमध्येच शाळा अजून आहे, कन्वर्ट झालेल्या नाहीयेत, पण शिक्षण कर आकारला जातोय। आरोग्यासाठी कुठले दवाखाने नाहीत, आरोग्य कर आकारला जातोय। तुमचं पाणी आज टँकर मागं पळायचंय पण पाण्याचा कर पण आकारला जातोय आणि लाखो नाही करोडो रुपये असा हा 13 पटीने जाचक असा कर आकारला जातोय आम्हाला। आणि या सर्व कुठल्या मूलभूत सुविधा नसताना सुद्धा हे जे काही नवीन इच्छुक लोक आहेत ह्यांच्यामध्ये कुठलाही विचार नाहीये की जेणेकरून आपण बाबा आता ह्या आपल्या गावाचा विचार करावा, पहिला आपल्या गावामध्ये आपलं गाव कुठल्या संकटातून चाललेलं आहे ह्याचा कुठलाही विचार न करता हा स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा स्वतःला नगरसेवक व्हायचे अशा हिशोबाने आता सर्वजण इच्छुक झालेले आहेत। परंतु हे इच्छुक प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला सर्वच गोष्टीचा अधिकार आहे, परंतु हे करत असताना आपण तेवढी पात्रतेचे आहोत का, आपण समाजासाठी काय आतापर्यंत केलंय का। फक्त मी समाजसेवा करतो म्हणून जर बॅनरवर लिहिल्याने समाजसेवा होत नाही तर तुम्हाला ती प्रत्यक्षात लोकांच्या पुढे घेऊन जावं लागणार आहे किंवा तुम्ही आजच लिहिता इथून पुढचं आयुष्य सर्व समाजसेवेसाठी, म्हणजे इथून मागं काय केलं तुम्ही, समाजसेवा नाही केली, मग आता समाजसेवा कशी आठवली का। ही समाजसेवा फक्त तुमची निवडून येईपर्यंतच आहे का। निवडून आल्यानंतर जर तुम्ही आता कोटी रुपये जर खर्च करणार असाल तर ह्याच्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय देणार आहात, मग ही समाजसेवा आहे का तुमचा स्वार्थ आहे हेही कळायला मार्ग नाहीये। तर मी माझ्या प्रभागामधील सर्व लोकांना सांगतो की तुम्ही आत्ताच वेळ आहे, प्रभाग रचना फायनल व्हायच्या अगोदर तुम्ही तुमचा विचार करा, सर्वांनी एकत्र बसा आणि आपल्या प्रभागाचा कसा विकास होईल ह्याच्यासाठी कसे उमेदवार द्यायचे आणि त्या उमेदवाराची काय ध्येय उद्दिष्ट असली पाहिजेत ह्याच्यावरती सर्व पक्ष बाजूला सोडून आपण एकत्रित बसून आमच्या गावाचा विकास पहिला कसा होईल याच्याकडे लक्ष द्या। अन्यथा आम्ही ठरवलेलं आहे, मी जरी स्वतः उभा नाही राहिलो तरी
मी माझा उरुदेवाची विकास संघ असेल, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना असेल, जर यांनी वेळेत अशी काहीतरी चांगली स्ट्रॅटेजी जर नाही केली किंवा आपल्या गावांसाठी विकासाचं धोरण नाही अवलंबलं आणि फक्त प्रत्येकजण मला नगरसेवक व्हायचं म्हणूनच जर फक्त नाचत असेल, तर आम्ही ह्या दोन्ही संघाच्या वतीनं एक तिसरी विकास आघाडी आम्ही तयार करणार आणि ह्याच्यामध्ये ह्या 3 विकास आघाडीमधून 3 चांगले मातब्बर लोक घेऊन त्यांच्या विकासाचा आराखडा पुढे घेऊन आम्ही त्यांना पुढे मैदानात घेऊन येणार आणि नक्कीच ही इलेक्शन त्यांना मागात पाडणार, यात वाद नाही. परंतु हे सर्व करत असताना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे की याच्यासाठी मला जनतेची साथ असणं खूप गरजेचं आहे. जनतेला नेमकं काय हवं आहे. मी खूप काही आंदोलनं केली किंवा मी काहीतरी केलं म्हणूनसाठी हे झालं. आता बरीचशी लोक अशी आहेत की आम्ही जी कामं केलेली आहेत ते आमचं बॅनर वापरून लोकांच्या समोर जाऊन सांगतात हे आम्हीच केलं म्हणून, पण त्यांनी त्याचे पुरावे सादर केले पाहिजेत की बाबा हे आम्ही केलं. आज आम्ही 2018 पासून झगडतोय टॅक्स कमी करण्यासाठी, कोर्टात गेलोय, पण काही लोक असे आहेत की कोर्टात आम्ही गेलोय म्हणूनच सांगून आमचा प्रचार स्वतःच करतायत. ते असं कुठलंही बॅनर कुणाचंही वापरून आपल्याला मोठं होता येत नाही. तर यांनी प्रत्यक्ष स्वतः दाखवावं की समाजसेवा काय असती, समाजसेवा आम्ही आजपर्यंत काय केली आणि यापुढे काय करणार आहे. हे सर्व करत असताना आम्ही फक्त जे उभे राहतील यांना अशीच सुट्टी न देता आम्ही जाब विचारणार आहे. आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार आहे आमच्या संघातर्फे की इथून मागं तुम्ही काय केलं, आत्ता काय करणार आहे, पडल्यानंतर काय करणार किंवा निवडून आल्यानंतर काय करणार आहे तुम्ही, हे आम्ही त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात घेणार आहे. आणि हे सर्व घेतल्यानंतर त्यांना ती कामं करणं किंवा जे बोलतील ते लिहून देतील हे बंधनकारक राहणार आहे त्यांना. एवढं तर आम्ही नक्कीच त्याच्यावरती वॉच ठेवणार आहे आणि हे सर्व काम त्यांना खूप जेवढं सोपं वाटतंय. आज काय परिस्थिती झाली, नवीन गावं आहेत सर्व, प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4, 8-8 दिवसासाठी सरपंच होऊन गेलेत बरेचसे, पण प्रत्येकाला वाटतंय आपणच नगरसेवक व्हावं. परंतु हे होत असताना नगरसेवक होणं एवढं सोपं आहे का? आपण तेवढे जनतेच्या पुढे गेलेलो आहोत का? जनता आपल्याला तेवढी ओळखती का? आपण किती जनतेच्यासाठी आपण झगडलेलो आहे ह्याचा बायोडाटा किंवा ह्याचा पूर्ण आराखडा त्यांना जनतेसमोर मांडावा लागेल. आणि मी जनतेलाही आव्हान करेल की सडेतोडपणे आपलं मतदान हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मतावरती, तुमच्या एका मतावरती हे नगरपालिकेमध्ये जाऊन बसणारे आहेत, परंतु हे तुम्हाला विसरणार आहेत का स्वतःचा स्वार्थ साधणार आहेत ह्याचा जाब विचारायची तुम्हाला संधी आहे आणि तो तुम्ही विचारलाच पाहिजे. कारण तुमच्या मताशिवाय त्यांना पुढे जाताच येणार नाही. आणि तुम्हाला जर वाटतच असेल तसं की बाबा हा माणूसच पसंत नाही मला, खोटं बोलतोय, तर तुम्ही त्याला मतही देऊ नका. ह्या पद्धतीने मी तुम्हाला स्पष्टपणे ह्या माध्यमातून सांगतोय. तुम्हाला ह्याच पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जा. आत्ता नाही तर परत केव्हाच होणार नाही. आपल्या भागाचा विकास कसा होईल आणि तो कसा केला पाहिजे ह्याच्यावरतीच मी जास्त बोलेन.